नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. SGSP स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज. तर या योजनेसंदर्भात किंवा ही जी SGSP नेमकी काय आहे या संदर्भात विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी ही योजना लागू आहे. राज्य शासनाचे जेवढे काही कर्मचारी असतील, क्लास 1, 2, 3 आणि 4 सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू आहे. राज्य शासकीय कर्मचारी यांच्या ज्या खात्यात सध्या पगार होतो ते बचत खाते पगारी खात्यात वर्ग करून घेणे म्हणजे SGSP चा योजनेचा जो लाभ आहे तो चालू करणे होय. SGSP म्हणजे काय? स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज. या SGSP चं लॉंग फॉर्म झालं. तर राज्य शासकीय कर्मचारी जेवढे काही असतील ते म्हणजे 1 चे असतील, 2 चे असतील, 3 चे असतील किंवा 4 चे असतील, क्लास 1, 2, 3, 4, तर त्यांचं सध्याचं जे पगारी खातं आहे ज्याच्यामध्ये पगार पडतो ते सहसा बचत प्रकारचं असतं. सेव्हिंग अकाउंट, त्यानंतर करंट अकाउंट, असे जे खात्याचे प्रकार आहेत त्यापैकी आपलं असतं बचत खातं. तर ते आपण जर पगारी खात्यात जर ट्रान्सफर केलं, त्याचा खात्याचा प्रकार चेंज केला तर SGSP चे जे काही लाभ आहेत योजनेचे ते चालू होतात. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2019 प्रक्र 141/2019 कोशा प्रशा 5 दिनांक 8/10/2020 हा परिपत्रकाचा क्रमांक आहे. शासनानं परिपत्रक काढून शासकीय कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अपघात विमा योजना विविध बँकांकडून राबविण्यात येत आहेत. याबाबतची सर्व प्रशासकीय विभागांना माहिती व्हावी अवगत करण्यासाठी हे परिपत्रक काढलं होतं. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ही योजना आहे हे माहीतच नाही, याच्यासाठी हे परिपत्रक काढून शासनाने याबाबतची माहिती कर्मचाऱ्यांना दिली होती. तर शासकीय कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे या परिपत्रकामधलाच हा मुद्दा आहे की शासकीय कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही. म्हणजे आपण कुठल्याही बँकेत आपलं पगारी खातं काढू शकतो. वेतन खात्याशी संलग्न अपघात विमा योजनांसाठी बँकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. तर SGSP जी ही स्कीम आहे त्या अंतर्गत जे आपण वेतन खातं काढतो आपले कुठल्याही बँकेत, याच्यासाठी कुठलीही त्याच्यामध्ये एक अपघात विमा योजना असते आणि या अपघात विमा योजनेसाठी किंवा आपलं इन्शुरन्स काढण्यासाठी बँका कुठलंही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. त्यासाठी हे काढून घेणं आवश्यक आहे असं शासनाला या परिपत्रकाच्या आधारे सूचित करायचं होतं. SGSP तर याचे 2 प्रकार, SGSP चे जे बेनिफिट्स आहेत तर ते 2 प्रकारे आहेत. SG बेनिफिट्स बिफोर ऍक्सिडेंटल डेथ, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होण्यापूर्वी काही लाभ देतात का, तर त्या संदर्भात आहे. SGSP जी योजना आहे ती एकूण 4 बँकाच फक्त राबवतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती बँका राबवतात? 4 बँका. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपण SBI शेवटची. तर एकूण या 4 बँका SGSP योजना राबवतात. त्याला नाव वेगवेगळं असू शकतं, सॅलरी अकाउंट वगैरे वगैरे असं. त्याचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हणला तर सॅलरी अकाउंट असं नाव आहे. SBIच्या बाबतीत SGSP असंच नाव आहे त्याच्या. बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत अजून वेगळं काही नाव. पण सॅलरी अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ह्या एकूण 4 बँका ही योजना राबवतात. तर त्यापैकी बेनिफिट्स बिफोर, तर ह्या 4 बँकाचं जर आपण कंपॅरिझन केलं की कुठली बँक आपण निवडायची, त्यासाठी हा कंपॅरिझन टेबल मी तयार केलेला आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र आपणाला ऍक्सिडेंटल डेथच्या पहिलं त्याला 1 तास जो असतो तो गोल्डन हावर, त्यालाच काय म्हणतात? गोल्डन हावर. आफ्टर द इन्सिडेंट ऑफ ऍक्सिडेंट गोल्डन हावर कॅशलेस ट्रीटमेंट अप टू 1 लाख. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतरचा जो पुढला 1 तास असतो त्यामध्ये जेवढा काही खर्च होईल त्या खर्चातला 1 लाख रुपयेपर्यंतचा बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला इन्शुअर करते. कॅशलेस सुविधा आहे, आपल्याला 1 रुपये द्यायची आवश्यकता नाही. हा आपला इन्शुरन्स फक्त आपण बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं पगारी खातं वर्ग केलं तर एवढा लाभ मिळतो आपल्याला. त्याच्यासाठी कुठलाच आपल्याला अतिरिक्त 1 रुपयाही द्यायचा नसतो. झालं बेनिफिट्स बिफोर ऍक्सिडेंटल डेथ्स. यानंतर आता दुसरा मुद्दा पाहूया आपण, बेनिफिट्स आफ्टर ऍक्सिडेंटल डेथ आणि डिसॅबिलिटी. तर जर ऍक्सिडेंटल डेथ झाली असेल ऍक्सिडेंटच्या किंवा परमनंट डिसॅबिलिटी असेल तर त्याच्यानुसार सुद्धा वेगवेगळे लाभ आहेत. पर्सनल डेथ ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर बँक ऑफ महाराष्ट्र 40 लाख रुपये देते.
बँक ऑफ इंडिया किती देते? 40 लाखाचं इन्शुरन्स आहे. बँक ऑफ इंडियाचं कितीचं इन्शुरन्स आहे? 30 लाखाचं. आणि एसबीआयचं कितीचं आहे? 20 लाखाचं इन्शुरन्स आहे पर्सनल डेथला. त्यानंतर आहे परमनंट टोटल डिसॅबिलिटी कव्हर. जर परमनंट डिसॅबिलिटी आली तर जी काही मृत्यूला रक्कम आहेत त्याच बऱ्यापैकी रक्कम आहेत, फक्त एसबीआय कुठलीही रक्कम देत नाही. म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र 40 लाख देतं परमनंट डिसॅबिलिटीला, बँक ऑफ बडोदा 40 लाख देतं, बँक ऑफ इंडिया 30 लाख देतं, एसबीआय कुठलीही रक्कम देत नाही. फक्त मृत्यू पश्चातच 20 लाख रुपयाचं इन्शुरन्स एसबीआय मध्ये होतं. बँक ऑफ महाराष्ट्राला तेच किती आहे? 40 लाखाचं. त्यानंतर आहे परमनंट पार्शियल डिसॅबिलिटी, म्हणजेच अपंगत्व आलंय पण पूर्ण नाही, तर त्या परिस्थितीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला 20 लाख रुपये देते, बँक ऑफ बडोदा 20 लाख रुपये देते आणि बँक ऑफ इंडिया 15 लाख रुपये देते. एसबीआय कुठलाही 1 रुपया देत नाही. हे आपल्याला कंपॅरिझन करायची की कुठल्या बँकेमध्ये आपलं एसजीएसपीचं खातं काढायचे हे माहिती व्हावं, यासाठी हा मी कंपॅरिझन टेबल तयार केलेला आहे. त्यानंतर आहे एअर ऍक्सिडेंट मध्ये जर आपली डेथ झाली तर बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला 1 करोड देतं, बँक ऑफ बडोदा 10 लाख रुपये देतं, बँक ऑफ इंडिया 1 करोडचा इन्शुरन्स आहे आपला आणि स्टेट बँक ऑफ इंडिया याचं 30 लाखाचं आहे. बँक ऑफ इंडिया वेगळी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया वेगळी, तर यानुसार प्रत्येकाच्या रकमा सुद्धा वेगळ्या आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे ऍडिशनल. आता हे जे काही वरले मुद्दे झाले ह्याच्याशी ऍडिशनल काही अजून सांगतो तुम्हाला. तर बँक ऑफ महाराष्ट्र काय जातं? पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर अप टू 2 लाख ऑन रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड. आपण जे डेबिट कार्ड घेतो प्रत्येक ह्याचं त्याच्यावर सुद्धा इन्शुरन्स आपल्याला भेटतो ऑटोमॅटिक. त्या रुपे डेबिट कार्ड वाले जे हे असतात ते देतात. तर बँक ऑफ महाराष्ट्र मधून जर आपण आपलं जर एसजीएसपी खातं केलं तर त्यासोबत जे रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळतं त्यावर आपल्याला ऍडिशनल 2 लाखाचं कव्हर मिळतो. म्हणजे रेग्युलर डेथ कव्हर कितीचं आहे? 40 लाखाचं. त्याच्यासोबतच हे ऍडिशनल कितीचं आहे? 2 लाखाचं. 42 लाखाचं कव्हर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मिळतं. त्यानंतर बँक ऑफ बडोदा यामध्ये ऑन प्रीमियर क्रेडिट कार्ड 10 लाख इन्शुरन्स. ह्याच्या क्रेडिट कार्ड जर आपण घेतलं, प्रीमियर क्रेडिट कार्ड नावाचं जर क्रेडिट कार्ड घेतलं बँक ऑफ बडोदाचं, तर त्याच्यावर आपल्याला इन्शुरन्स कव्हर आहे 10 लाखाचा. बँक ऑफ इंडिया कुठलंही कव्हर देत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला देते ऍक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर अप टू 5 लाख ऑन एटीएम डेबिट कार्ड. एसबीआयचं या ठिकाणी थोडंसं जास्त आहे ऍज कम्पेअर टू बँक ऑफ महाराष्ट्र किंवा अदर बँका. एसबीआय आपल्याला इन्शुरन्स कव्हर देतं, रेग्युलर इन्शुरन्स कव्हर फक्त 20 लाखाचं आणि हे ऍडिशनल 5 लाख, म्हणजे एकूण 25 लाखापर्यंत आपल्याला कव्हर होतं डेथला. कन्सेशन इन रेट्स ऑफ इंटरेस्ट ऑन लोन्स. आपण शासकीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळे लोन सुद्धा घेतले जातात, जसं की होम लोन असेल, कार लोन असेल. हे जे लोन्स आहेत त्याच्यामध्ये जे इंटरेस्ट असतो, व्याजदर, त्याच्यामध्ये काही कन्सेशन आहे का? त्याच्यामध्ये काही कपात आहे का? तर बँक ऑफ महाराष्ट्र काय म्हणतं, असे जे पगारी खाते आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही टू बी डिसाइडेड बाय बँक ऑन केस टू केस बेसिस, म्हणजे प्रत्येक प्रकरण निहाय आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ, असा फिक्स कुठला क्रायटेरिया नसेल. बँक ऑफ बडोदा काय म्हणतं, आम्ही 100% प्रोसेसिंग फी एक नावाचा प्रकार असतो, आपण ज्यावेळेस लोन घेतो तर ती 100% आम्ही माफ करू. बँक ऑफ इंडिया काय म्हणते, ऍज पर नॉर्म्स, म्हणजे त्यावेळेसच्या नियमानुसार जे काही असेल ते. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया याबाबत काहीही बोलत नाही. तर हे 4 बँकेचं जर कम्पॅरिझन आपण पाहिलं तर सर्वात बेस्ट बँक कुठली असेल तर एसबीआय. एसबीआय मध्ये जर आपण आपलं सॅलरी अकाउंट काढलं तर सर्वाधिक रक्कम आपल्याला या ठिकाणी इन्शुअर होते, आपल्याला इन्शुरन्स मध्ये मिळते. 40 लाखाची आहे पर्सनल डेथ कव्हर. त्यानंतर परमनंट डिसॅबिलिटीसाठी सुद्धा 40 लाख आहे. परमनंट पार्शियल डिसॅबिलिटीसाठी 20 लाख आहे आणि एअर ऍक्सिडेंट मध्ये 1 करोड एवढं मोठ्या रकमेचा आपल्याला इन्शुरन्स मिळतं. तर सर्वात बेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र. आणि त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला बँक ऑफ बडोदा किंवा एसबीआय या 2 बँकेचा आपल्याला विचार करता येईल. तर हे झालं आपल्याला कम्पॅरिझन की कुठल्या बँकेमध्ये आपलं एसजीएसपी अकाउंट असणं आवश्यक आहे. त्यानंतर मुद्दा आहे एसबीआय एसजीएसपी चे बेनिफिट्स काय काय सांगतो तुम्हाला. आणि बऱ्यापैकी हेच बेनिफिट्स जे आहेत, जे कॉमन बेनिफिट्स आहेत ते जवळपास सेम आहेत. सर्वच जे काही आताच्या मी 4 बँका सांगितल्या त्याच्यामध्ये 0 बॅलन्स अकाउंट, म्हणजे आपल्या खात्यामध्ये 1ही रुपये ठेवायची आवश्यकता नाही, किंवा खातं उघडताना जे मिनिमम बॅलन्स आपल्याला लागतं ते ठेवायची आवश्यकता नाही. 0 बॅलन्स अकाउंट आपल्याला काढता येतं. त्यानंतर आहे दुसरा, फ्री अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन्स अक्रॉस एटीएम्स ऑफ एनी बँक.
आपल्याला कितीही ट्रान्झॅक्शन्स करता येतात. एटीएम्स ऑफ एनी बँक, म्हणजे त्या बँकेच्या तर करता येतीलच, एसबीआयच्या तर करता येतीलच, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेच्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन्स करता येतील. पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स डेथ, जे की मी आता थोड्या वेळाखाली सांगितले मागे एसबीआयचं कंपॅरिझन करताना, किती कव्हर आहे आपलं एसबीआयचं 20 लाखाचं कव्हर आहे. त्यानंतर एअर ऍक्सिडेंट मध्ये किती आहे 30 लाखाचं आहे. पर्सनल लोन, होम लोन, कार लोन्स आणि एज्युकेशनल लोनवर 50% प्रोसेसिंग फी माफ. तर कंपॅरिझन टेबलमध्ये त्यामध्ये आपण होम लोनच्या बाबतीत जे काही प्रोसेसिंग फीच्या बाबतीत एसबीआयचं तिथं काही आपण टाकलं नव्हतं, तर या ठिकाणी मुद्दा तो आलेला आहे की पर्सनल लोन, होम लोन किंवा कार लोन किंवा एज्युकेशन लोन कुठल्याही प्रकारचं लोन असेल तर प्रोसेसिंग फी मध्ये 50% सवलत आहे एसबीआय मध्ये, जर आपलं पगारी खातं असेल तर. फ्री एसएमएस अलर्ट, एसएमएस अलर्टचे सुद्धा आपल्याला पैसे लागतात रेग्युलर जर आपण बचत खातं असेल तर, परंतु जर पगारी खातं असेल तर आपल्याला एसएमएस अलर्टचे कुठलेही चार्जेस, आपल्याला इयरली चार्जेस जे असतात ते देणे आवश्यकता नाही. त्यासोबतच फ्री ऑनलाईन एनईएफटी आणि आरटीजीएस, जी ऑनलाईन एनईएफटी आणि आरटीजीएस जर आपण ऑनलाईन केलं नेट बँकिंगच्या आधारे तर त्यालाही कुठलेही चार्जेस लागणार नाहीत. त्यानंतर आहे एटीएम कम डेबिट कार्डचे अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. 150-200 रुपये आपल्याला अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतात प्रत्येक एटीएम कम डेबिट कार्डला, तर ते सुद्धा आपल्याला जर पगारी खाता असेल तर लागणार नाहीत. फ्री अकाउंट स्टेटमेंट ऑन ईमेल, आपल्याला ईमेलवर जर आपण अकाउंट स्टेटमेंट घेतलं तर ते एकदम मोफत मिळतं. 5% कन्सेशन इन मार्जिन ऑन होम लोन, तर हा एक मुद्दा त्याच्यामध्ये एसबीआयच्या वेबसाईटवर जर पाहिला आपण तर हा अवेलेबल असल्यामुळे तो एक मुद्दा मी इथे ऍड केलेला आहे. मार्जिन ऑन होम लोन, होम लोनच्या मार्जिनवर आपल्याला 5% कन्सेशन आहे जर आपलं पगारी खातं एसबीआय मध्ये असेल तर. नंतर आहे एसबीआय एसजीएसपी, तर एसबीआयचे जे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज जे अकाउंट जर काढायचं असेल आपल्याला एसबीआय मध्ये, त्याचे परत 4 प्रकार आहेत. सिल्वर, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम. एसबीआयच्या बाबतीत हा सांगतोय मी. एसबीआयच्या ह्याच्यामध्ये बँकेमध्ये जर आपण पगारी खातं काढणार असो तर त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत, एकूण 4 प्रकार आहेत, सिल्वर, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम. तर त्याचा इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय आहे, क्लास 4 चे कर्मचारी सिल्वर, क्लास 3 चे कर्मचारी सगळेच आले, मग ते क्लर्क, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शिक्षक, पोलीस हे सर्व कुठे आले, गोल्ड मध्ये आले. क्लास 3 चे कर्मचारी गोल्ड. त्याच्यानंतरचा प्रकार आहे आपला डायमंड. डायमंड मध्ये किती कोणते कर्मचारी येणार, क्लास 2 चे गॅझेटेड ऑफिसर्स. आणि प्लॅटिनम मध्ये कुठले येणार, क्लास 1 चे कर्मचारी, कलेक्टर, कमिशनर वगैरे वगैरे. तर याच्यासाठी मंथली सॅलरीचा सुद्धा क्रायटेरिया आहे. सिल्वर मध्ये सिल्वर जर आपलं एसजीएसपी खातं काढायचं असेल तर 10,000 ते 25,000 आपली मंथली इन्कम पाहिजे, नेट मंथ सॅलरी. त्याच्यानंतर गोल्ड साठी 25 ते 50, त्यानंतर डायमंड साठी 50 ते 1 लाख आणि प्लॅटिनम साठी 1 लाखच्या वर. तर हे 4 प्रकार एकूण आपले एसजीएसपी चे एसबीआय मध्ये त्यांनी केलेले आहेत, कारण या 4 प्रकारानुसारच त्याला लाभ सुद्धा वेगवेगळे मिळणार आहेत त्याप्रमाणे. तर एटीएम कम डेबिट कार्ड कुठलं मिळणार, जर सिल्वर असेल तर डोमेस्टिक कार्ड मॅस्ट्रोचं मिळणार, गोल्ड असेल तर एकतर मास्टरचं किंवा व्हिसा कार्ड, हे 2 प्रकार आहेत. आणि इंटरनॅशनल गोल्ड डेबिट कार्ड असं त्याचं नाव आहे. डायमंड असेल तर इंटरनॅशनल गोल्ड डेबिट कार्ड, मास्टर और व्हिसा ह्या कंपनी आहेत. मास्टर आणि व्हिसा, मॅस्ट्रो ही वेगवेगळ्या कंपनी आहेत. प्लॅटिनमचं असेल आपलं, जर प्लॅटिनम असेल तर इंटरनॅशनल प्लॅटिनम डेबिट कार्ड मिळणार. तर कुठल्या योजनेमध्ये आपलं आहे, कुठल्या प्रकारामध्ये आहे खातं, एसजीएसपीचं कुठल्या प्रकारामध्ये आपलं खातं आहे त्यानुसार आपल्याला त्याचे लाभ सुद्धा वेगवेगळे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे अजून मुद्दा पॉइंट ऑफ सेल, म्हणजेच आपण जे दुकानामध्ये जे काही खरेदी विक्री व्यवहार करतो त्याच्यासाठी. तर सिल्वर जे आहे खातं त्याच्यासाठी कुठलंही त्याच्या आधारे ते जे एटीएम कार्ड मिळणार आहे सिल्वर वाल्यांना या एसजीएसपी खात्यावर, त्याच्यावर कुठलंही पॉइंट ऑफ सेल वर आपल्याला खरेदी विक्री करता येणार नाही. गोल्ड वाल्यांना 2 लाख लिमिट आहे, 2 लाख पर्यंत आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी पॉइंट ऑफ सेल वर करू शकतो. डायमंडला 2 लाख आणि प्लॅटिनमला 2 लाख. ट्रान्झॅक्शन्स ऍट नॉट होम ब्रँच, तर नॉट होम ब्रँच म्हणजे ज्या आपली जर होम ब्रँच नसेल, प्रत्येक आपण जे खातं ज्या ठिकाणी काढलंय ती आपली होम ब्रँच, आणि त्याच एसबीआयची, समजा एसबीआय मध्ये आपण खातं काढलंय एका ब्रँच मध्ये तर ती आपली होम ब्रँच झाली. एसबीआयची जर दुसरी शाखा असेल तर ती आपली नॉट होम ब्रँच, म्हणजे ती होम ब्रँच आपली राहत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन्सला लिमिट असतात, जर रेग्युलर खातं असेल तर ते त्याच्यावर चार्जेस द्यावे लागतात. परंतु जर एसजीएसपीचं खातं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला नो लिमिट्स ठेवले, त्याने लिमिट्स ठेवलेले नाहीत, ट्रान्झॅक्शनला कुठलेही लिमिट ठेवलेले नाहीत.
परंतु रकमेचे प्रकारानुसार जे एसपीचं खातं आहे त्याच्या प्रकारानुसार रकमेची मात्र मर्यादा इथे टाकलेली आहे. सिल्वरसाठी 40,000 पर डे, गोल्डसाठी 50,000 पर डे, डायमंडसाठी 50,000 पर डे आणि प्लॅटिनमसाठी 1,00,000 रुपये पर डे. होम ब्रँच शिवाय म्हणजे जे दुसऱ्या ब्रँचमध्ये जर आपल्याला कुठं ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर या रकमेच्या मर्यादा आहेत त्याच्यानुसार. त्यानंतर चेकबुक, आपल्याला जी चेकबुक येतं खातं काढल्यानंतर तर 15 लिव्ज म्हणजे 25 पानं, सिल्वर खातं असेल तर 25 पानं फ्री इन अ इयर, एका वर्षी आपल्याला 25 पानं मोफत मिळतात. जर गोल्ड खातं असेल तर 50, डायमंड आणि प्लॅटिनम यांना कितीही जे ही आहेत आपल्या चेकबुकचे पेज आहेत ते मिळतात किंवा चेकबुक मिळतात त्यांना कुठलेही त्यासाठी चार्जेस द्यावे लागत नाहीत. तर हा झाला आपल्या SGSP योजनेमध्ये जे एकूण 4 प्रकार आहेत त्याचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं कंपॅरिझन केलं आहे. त्यानंतर आपल्याला जर SGSP खातं काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे आपले आस्थापना अधिकारी असतात म्हणजे आपण ज्यांच्या अंतर्गत काम करतो, आता क्लास 3च्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मी हे इथं एक उदाहरणासाठी अर्ज इथं नमुना दिलेला आहे. प्रति गट विकास अधिकारी साहेब, पंचायत समिती गंगाखेड, जिल्हा परभणी. विषय माझे वेतन खाते म्हणजे सध्याचं जे वेतन ज्या खात्यात पडतं ते वेतन खाते SGSP मध्ये स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज मध्ये समाविष्ट करण्याबाबत उपरोक्त विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्यात येतो की मी मग आपलं नाव, कर्मचाऱ्याचं नाव, पंचायत समिती गंगाखेड, ग्रामपंचायत कार्यालय दगडवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या पदावर आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असून माझे वेतन खाते क्रमांक, आपला खाते क्रमांक टाकायचा, हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा टिंबटिंब चाकूर या शाखेत आहे. माझ्या वेतन खात्यामध्ये मासिक वेतन व इतर भत्ते दरमहा आपल्या कार्यालयातून अदा केले जातात. जनरल मॅनेजर, आता हे SBIचं जे पत्र आहे, सर्क्युलर आहे, त्याचा मी या ठिकाणी संदर्भ टाकला आहे. जनरल मॅनेजर SBI यांचे ई परिपत्रक क्रमांक NGB/PB/C and ITU CSP 30/2010 दिनांक 12/11/2010 अन्वये शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे बचत खाते हे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज मध्ये समाविष्ट करण्याकरता कळविण्यात आलेले आहे. तरी माझे खाते क्रमांक टाकला आपण, हे सध्या बचत खाते प्रकारातून वेतन खाते म्हणजे SGSP मध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण परवानगी द्यावी ही नम्र विनंती. अशा स्वरूपाचं आपले जे आस्थापना अधिकारी आहेत त्यांना आपण पत्र द्यायचे आणि त्या आधारे त्यांनी आपल्याला एक आपले जे ब्रँच मॅनेजर असतात त्यांच्या नावे पत्र देतात. ते पत्र आपण आपल्या ब्रँच मध्ये सबमिट केल्यानंतर आपलं खातं SGSP मध्ये ट्रान्सफर होतं. त्यासोबत आपल्याला 3 महिन्याची लेटेस्टची 3 महिन्याची सॅलरी स्लिप सुद्धा जोडावी लागते. तर हा झाला आपण आपले जे आस्थापना अधिकारी आहेत त्यांना केलेला विनंती अर्ज आहे. आणि आता जे आस्थापना अधिकारी आहेत त्यांनी शाखा व्यवस्थापक ब्रँच मॅनेजर यांच्या नावे लिहिलेलं पत्र, तर हे पत्र आपल्याला घेऊन ब्रँच मध्ये सबमिट करायचं असतं. तर यामध्ये मान्य शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चाकूर श्रीमती सिंधुताई किरवा कदम यांचे वेतन खाते SGSP मध्ये समाविष्ट करण्याबाबत संदर्भ आहे अर्जाचा. आपल्या उपरोक्त संदर्भी विषयान्वये कळविण्यात येते की श्रीमती सिंधुबाई किरवा कदम ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय दगडवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या पंचायत समिती गंगाखेड या कार्यालयाच्या स्थापनेअंतर्गत कार्यरत असून त्यांचे वेतन खाते क्रमांक टिंबटिंब हे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चाकूर येथे आहे. त्यांच्या वेतन खात्यामध्ये मासिक वेतन व इतर भत्ते दरमहा अदा केले जातात. जनरल मॅनेजर SBI यांचे ई परिपत्रक, त्या परिपत्रकाचा पूर्ण संदर्भ आहे. बचत खाते हे स्टेट SGSP मध्ये समाविष्ट करण्याकरता कळविण्यात आलेले आहे. तरी श्रीमती सिंधुताई किरवा कदम यांचे खाते क्रमांक टिंबटिंब हे बचत खाते प्रकारातून वेतन खाते मध्ये समाविष्ट करण्यात यावे. अशा स्वरूपाचं आपले जे आस्थापना अधिकारी आहे त्यांचं हे स्वरूपाचं पत्र तयार करून आपल्याला SBI मध्ये सबमिट करावं लागतं. यासोबत आपल्याला आपला जो ही आहे 3 महिन्याचं सॅलरी स्लिप सुद्धा सबमिट करायचं असतं. तर हे जे दोन्ही नमुने आहेत ते मी सॉफ्ट कॉपी मध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये देणार आहे. यासोबतच SBIचं जे परिपत्रक आहे त्याची सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये हार्ड कॉपी PDF कॉपी ठेवणार आहे, ते आपल्याला डाउनलोड करता येतील. त्यानंतर आहे SGSP मध्ये कसे तर विनंती अर्ज एक लागतो ट्रान्सफर करण्यासाठी आणि लेटेस्ट 3 मंथ सॅलरी स्लिप सोबत जोडणे आवश्यक आहे. मी थोड्या वेळाखालीच ते सांगितलेलं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला सध्या जी पगार मिळते ते आपलं जे बचत खातं आहे ते वेतन खात्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर वेगवेगळे जे लाभ मिळतात याच्यासाठी कुठलाही आपल्याला 1 रुपया बँकेला द्यायचा नसतो किंवा आपला खर्च करायचा नसतो. तर या योजनेचा लाभ सर्व शासकीय कर्मचारी मग ते क्लास 3च्या क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत यांनी घेणं आवश्यक आहे, कारण ही एकदम मोफत मिळतात. तर
हा व्हिडिओचा माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.